नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा जॉब संधीबद्दल जी खरं तर अनेकांसाठी एक स्वप्नपूर्ती ठरू शकते. हो, मी बोलतोय हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL बद्दल. या महारत्न कंपनीने एक मोठी भरती जाहीर केली आहे, तब्बल 700 पेक्षा जास्त जागांसाठी. चला मग या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, तुम्ही बरोबर पाहिलंय. आकडा चुकला नाहीये. 700हून अधिक जागा. म्हणजे विचार करा, सरकारी नोकरीच्या शोधात जे आहेत ना, त्यांच्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे. एवढी मोठी भरती खरंच खूप कमी वेळा निघते. सो ही संधी अजिबात सोडायची नाहीये. आणि आता येऊया पगारावर. अरे वा, काय सांगू, काही मोठ्या पदांसाठी तर पगार महिना तब्बल 2,80,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. विचार करा फक्त, एवढा पगार आणि त्यासोबत मिळणारे इतर भत्ते, फायदे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरीची सुरक्षितता. खरंच हे एक ड्रीम जॉब पॅकेजच आहे, नाही का? ठीक आहे, चला तर मग या मेगा भरतीची सगळी माहिती आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. HPCLमध्ये नोकरी मिळावी असं खूप जणांना वाटतं, आणि ही भरती म्हणजे ते स्वप्न पूर्ण करण्याची एक जबरदस्त संधी आहे. तर मग ही भरती नेमकी आहे तरी काय? बघा, ही आहे हिंदुस्तान पेट्रोलियमची 2026 साठीची मेगा रिक्रुटमेंट. जागा आहेत 700 पेक्षा जास्त, आणि यातना 2 प्रकारचे रूल्स आहेत. एक म्हणजे कायमस्वरूपी आणि दुसरे म्हणजे काही ठराविक कालावधीसाठीचे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, इथे फक्त फ्रेशरसाठीच नाही, तर ज्यांना कामाचा अनुभव आहे अशा प्रोफेशनलसाठी सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. आणि हो, पोस्टिंग संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकतं. बरं, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे कोण कोण या पदांसाठी अर्ज करू शकतं. म्हणजे नक्की काय शिक्षण लागेल, तुमची पात्रता या पदांसाठी आहे की नाही, चला तेच आता बघूया. सुरुवात करूया फ्रेशर्सपासून. तुमच्यासाठी तर इथे संधींचा खजिनाच आहे. तुम्ही कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएट असाल तर तुमच्यासाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट हे पद आहे. करिअर सुरू करण्यासाठी एक उत्तम संधी. याशिवाय ज्यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल अशा शाखांमधून डिप्लोमा केलाय त्यांच्यासाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या भरपूर जागा आहेत. एवढंच नाही, तर ज्यांनी BSc केमिस्ट्रीमधून केलाय किंवा फायर अँड सेफ्टीचा डिप्लोमा केलाय त्यांच्यासाठीही इथे खास पदं आहेत. आता बोलूया प्रोफेशनल डिग्रीवाल्यांबद्दल, ज्यांनी BE किंवा BTech केलंय. विशेषतः मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनियर्सनी लक्ष द्या. तुमच्यासाठी इंजिनियरची पदं आहेत. त्याचबरोबर फायनान्स फील्डमध्ये जे आहेत म्हणजे CA, CMA किंवा MBA फायनान्स केलेले उमेदवार, त्यांच्यासाठी ऑफिसर पदाची एक मोठी संधी आहे. आणि हो, HR आणि इन्फॉर्मेशन सिस्टम्स म्हणजे IS मधल्या तज्ज्ञांनाही विसरलेलं नाही. तुमच्यासाठीही इथे जागा आहेत. फक्त फ्रेशर्स नाही ज्यांना चांगल्या कामाचा अनुभव आहे अशा प्रोफेशनल्ससाठी सुद्धा HPCLमध्ये खूप चांगल्या संधी आहेत. तुम्ही बघू शकता, सिनियर ऑफिसर, मॅनेजर, अगदी डेप्युटी जनरल मॅनेजरपर्यंतची पदं आहेत. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की कंपनीमध्ये तुमच्या करिअरच्या वाढीसाठी भरपूर स्कोप आहे. अर्थात प्रत्येक पदासाठी काही वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. त्याची डिटेल माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरातीत मिळून जाईल. ओके, तर शिक्षण तर झालं, पण फक्त डिग्री असून चालणार नाही. अर्ज करण्यासाठी आणखी काही महत्त्वाचे नियम आणि अटी आहेत. चला, त्या काय आहेत ते नीट समजून घेऊया, म्हणजे काही गडबड नको. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याकडे जरा नीट लक्ष द्या. जर तुम्ही जनरल म्हणजे अनरिझर्व्ड, OBC किंवा EWS कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला तुमच्या डिग्रीमध्ये कमीत कमी 65% मार्क्स असणं बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही SC, ST किंवा PWBD म्हणजे दिव्यांग उमेदवार असाल तर तुमच्यासाठी ही अट थोडी सोपी आहे. तुम्हाला किमान 55% मार्क्स लागतील. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. फ्रेशर इंजिनियर आणि डिप्लोमाच्या पदांसाठी तुमचं जास्तीत जास्त वय 25 वर्ष असायला हवं. फायनान्स आणि HR ऑफिसर पदांसाठी ही मर्यादा 27 वर्ष आहे. आणि ज्या पदांसाठी अनुभव लागतो तिथे पदाप्रमाणे वय 26 पासून ते 45 वर्षांपर्यंत वेगवेगळं आहे. आणि हो, एक चांगली गोष्ट म्हणजे जे उमेदवार राखीव प्रवर्गात येतात त्यांना सरकारी नियमाप्रमाणे वयामध्ये सूटसुद्धा आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे, तर OBC नॉन क्रीमी लेअर उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. आणि दिव्यांग उमेदवारांनाही नियमानुसार जी सूट आहे ती लागू असेल. चला, पात्रतेचे सगळे नियम तर आपण पाहिले. आता आपण त्या 2 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्याची सगळेच जण आतुरतेने वाट बघत असतात. एक म्हणजे पगार किती मिळणार आणि दुसरं म्हणजे निवड प्रक्रिया कशी असणार आहे. आणि हे बघा,
आता आली खरी मजा, पगार. इथे प्रत्येक पदासाठी खूपच आकर्षक सॅलरी पॅकेज आहे. जे लोक करिअरची सुरुवात करत आहेत म्हणजे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, त्यांच्यासाठी साधारण 30,000पासून सुरुवात आहे. आणि हे पॅकेज वरच्या पदांसाठी जसं की डेप्युटी जनरल मॅनेजर त्यांच्यासाठी तर दरमहा तब्बल 2,80,000पर्यंत जातं. म्हणजे खरंच खूपच भारी संधी आहे ही. आणि थांबा, हे फक्त बेसिक सॅलरी आहे हां. याच्यावर तुम्हाला महागाई भत्ता म्हणजे DA, घरभाडा भत्ता म्हणजे HRA, तुमचा PF, मेडिकलच्या उत्तम सुविधा आणि तुमच्या कामानुसार परफॉर्मन्स पे असे अनेक फायदे मिळणार आहेत. म्हणजे या सगळ्यामुळे तुमचं हातात येणारं पॅकेज खूपच जबरदस्त होतं. बरं, आता बघूया तुमची निवड कशी होणार. ही प्रक्रिया काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाईल. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT. यात तुमच्या विषयावर आणि जनरल ॲप्टिट्यूडवर प्रश्न असतील. ही टेस्ट पास झालात की मग काही पदांसाठी ग्रुप डिस्कशन म्हणजे GD होईल. त्यानंतर असेल तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू. आणि हे सगळं पार पडल्यावर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होईल. त्यानंतरच तुमची अंतिम निवड पक्की होईल. चला, आता सगळी माहिती तर मिळाली. आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे ॲक्शन पॉइंट. या संधीसाठी अर्ज करायचा कसा आणि कधीपर्यंत करायचा आहे? ह्या तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. अर्ज सुरू होणार आहेत 25 फेब्रुवारी 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 मार्च 2026. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. वेबसाईटवर खूप लोड येतो, त्यामुळे वेळेच्या आतच अर्ज करून टाका. अर्ज करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. एक काम करा, अर्ज करायला बसण्यापूर्वी तुमचे फोटो, सही आणि जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे स्कॅन करून तयार ठेवा. मग HPCLच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे करिअर सेक्शनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करा. व्यवस्थित फॉर्म भरा, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि जी काही फी असेल ती ऑनलाईन भरा. सगळ्यात शेवटी जे कन्फर्मेशन पेज येईल ते डाउनलोड करून सेव्ह करायला अजिबात विसरू नका. चला, आता जाता जाता काही आणखी महत्त्वाचे मुद्दे बघूया जे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्ज करताना तुमच्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. हे काही पॉइंट्स आहेत ज्यांना आपण हिडन कंडिशन्स म्हणू शकतो, ते विसरू नका. पहिलं, जनरल कॅटेगरीसाठी 65% मार्क्स कंपल्सरी आहेत. दुसरं, तुमची पोस्टिंग भारतात कुठेही होऊ शकते, यासाठी तयार राहा. तिसरं, तुमचा अनुभव मोजताना फक्त पूर्ण झालेली वर्षच मोजली जातील, अपूर्ण वर्ष नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्जामध्ये कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती देऊ नका, नाहीतर तुमची उमेदवारी सरळ रद्द होऊ शकते. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, सगळी खरी आणि अधिकृत माहिती, PDF, जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त HPCLच्या ऑफिशियल वेबसाईटचाच वापर करा, जी आहे hindustanpetroleum.com. इकडे तिकडे व्हॉट्सअपवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. थोडक्यात सांगायचं तर ही फक्त एक नोकरी नाहीये, ही संधी आहे भारतातल्या एका टॉपच्या सरकारी कंपनीमध्ये एक स्थिर आणि चांगलं करिअर बनवण्याची. तर मग या सुवर्ण संधीसाठी सगळे पात्र उमेदवार तयार आहेत का? आता अजिबात वेळ घालू नका. आजपासूनच तयारीला लागा आणि शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करा. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.